नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। कसे आहात? आजचा दिवस सर्वांना आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो ही स्वामींचरणी प्रार्थना। चला आज आपण आपल्या देवपूजेला सुरुवात करूया। सर्वप्रथम देवारा आपला सुक्या कपड्याने चांगला स्वच्छ करून घ्यायचा आणि त्यानंतर ओल्या कपड्याने पुसायचा। आजूबाजूला धूळ, जाळ, जळमट काहीच नाही पाहिजे, एकदम स्वच्छ करून घ्यायचा। त्यानंतर आपला जो दिवा आहे ना, त्यामध्ये दिवा का प्रज्वलित करायचा, कारण की आपण देवांना जी आंघोळ घालतो ना, त्यासाठी आपले अग्निदेव साक्षी असतात, म्हणजे त्यामुळे आपली पूजा सफल होते। हा छोटा चौरंग आहे, त्यावर मी लाल आसन ठेवला आहे आणि त्या आसनला पूर्ण साइडने डायमंड आहे आणि त्यावर मी स्वामींना विराजमान करते। आज मंगळवार आहे ना, मग आज पहिले आपल्या गणपती बाप्पांना अभिषेक करताना कधीच दूध टाकायचं नाही, पहिले पाणी आणि नंतर पंचामृत टाकायचं। अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने गणपती बाप्पांना पुसून त्यांच्या जागेवर विराजमान करायचं। माझ्याकडे ना महालक्ष्मी आईला बाजूला मी असं पाट मांडला आहे, त्यामुळे मला इथं बाजूला पूजा करता येते मोकळी। आणि हे श्रीयंत्राचं स्टँड आहे, कमळ स्टँड, त्यावर पण मी लाल कपडा टाकते आणि मगच श्रीयंत्र ठेवते। ते महालक्ष्मीचं आसन आहे आणि ही
माझ्याकडे गजलक्ष्मी चांदीमध्ये फ्रेम करून बनवून घेतली आहे मी. ती पण खूप छान आहे. मी ती दुकानसाठी आणली आहे, पण माझ्या दुकानात जागा नाही आहे ना, त्यामुळे मी सध्या इथेच ठेवली आहे घरात. नंतर जागा मिळाली की मी माझ्या दुकानमध्ये ठेवेन. माझं छोटंसं शॉप आहे. ही महालक्ष्मीची चांदीची मूर्ती, कारण की फोटोला फक्त पुसून घेता येतं, महालक्ष्मीच्या छोट्या मूर्तीला अभिषेक करता येतो, त्यामुळे महालक्ष्मीची मूर्ती घरात पाहिजे. माझ्याकडे चांदीची आहे, पितळाची असली तरी चालते. तिचा स्वच्छ अभिषेक करून पहिले पाणी, पंचामृत आणि पुन्हा पाणी असा अभिषेक करायचा. अभिषेक करताना कोणताही महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः व श्री महालक्ष्मी माते की जय असा कोणताही सोपा मंत्र आपण म्हणायचा. 5 वेळेस, 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस, कितीही वेळेस अभिषेक केला तरी चालतो. मग नंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. स्वच्छ पुसून घ्यायची. त्यानंतर महालक्ष्मी आईचे पावलं आहे ना, ते पण चांदीचेच आहे. त्यांना पण पंचामृताने स्नान करून महालक्ष्मीच्या तिथंच ठेवते. इथं श्रीयंत्रापुढे तेलाचा दिवा प्रज्वलित करून घेते आणि महालक्ष्मी पुढे तुपाचा दिवा लावते. तुपाचा दिवा रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरात लावलाच गेला पाहिजे, कारण की तुपाच्या दिव्यानेच महालक्ष्मी माता प्रसन्न होते. त्यानंतर श्रीयंत्राला पहिले पाणी आणि नंतर पंचामृत यांचा अभिषेक करून घ्यायचा. अभिषेक करताना ओम भगवते वासुदेवाय नमः किंवा लक्ष्मीनारायण नमः कोणत्याही मंत्राचा जो सोपा वाटेल तो मंत्राचा अभिषेक करायचा. 5, 11, 21 वेळेस करायचा. त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आणि आसनवर विराजमान करायचं. त्यानंतर हा अष्टलक्ष्मी दिवा. हा अष्टलक्ष्मी दिवा आहे ना, खूप छान आहे. एकदा पूर्ण भरून जर दिला ना तर दिवसभर चालतो. खाली गळत पण नाही आणि खूप छान चालतो. त्याची पण पंचामृताने पाण्याने पुसून स्वच्छ करून घ्यायचा. हा दिवा आहे ना, मी स्वामी मूर्ती आर्टमधून घेतला आहे. खूप छान क्वालिटी आहे आणि जड पण खूप आहे. दिव्याखाली कधी पण आसन द्यायचे. त्याच्या खाली छोटी डिश किंवा तांदळाचे दाणे काहीतरी आसन द्यायचे.
त्यानंतर आपल्याकडे गोमाता गाय नाही आहे ना इथं, मग त्यामुळे मी गाईची मूर्ती घेतली आहे. त्या गोमातेची पण अभिषेक करून पूजा रोज करायची. आणि शंख पण स्वच्छ धुवून ठेवायचा. त्यानंतर महालक्ष्मीला आवरणाऱ्या कवड्या त्या पण स्वच्छ पंचामृताने धुवून महालक्ष्मी पुढेच ठेवते. ही कमळगट्ट्याची माळ 108 मण्यांची माळ आहे. ती आहे ना श्रीयंत्रावर ठेवायची असते, कारण की आपल्याकडे कमळ उपलब्ध नाही राहत ना, म्हणून मग श्रीयंत्रावर ही माळ ठेवायची. त्यानंतर माझ्याकडे मोगरा किंवा गुलाब हे आता सगळ्या देवांना लावून घेते. इकडे महालक्ष्मी आईला, श्रीयंत्राला, कवड्यांना सगळ्यांना अत्तर लावून घेते. आणि हा गजरा आहे ना, याला पण थोडंसं अत्तर लावून श्रीयंत्रावर ठेवते. छान दिसतो ना. नंतर आपल्या स्वामींना, खंडेराव महाराजांना, जे पुरुष देव आहेत ना त्यांना अष्टगंध लावून घ्यायचा. त्यानंतर महादेवाची पिंड असते ना, तिला भस्म किंवा चंदनाचा टिळा लावायचा. आणि जे श्रीदेव आहे ना त्यांना हळदी कुंकू लावायची, कारण त्यांना हळदी कुंकू आवडतं म्हणून. त्यानंतर मी स्वामींची माळ जप करते आणि स्वामी चरित्राचे 3 अध्याय रोज 3 अध्याय वाचते. आणि श्री सुक्त 1 वेळेस आणि महालक्ष्मी अष्टक 3 वेळेस असं माझा. त्यानंतर महालक्ष्मी अष्टक 3 वेळेस आणि श्री सुक्त आरती करून घेते असं वाचते. कारण की असं म्हणतात की देवपूजा झाल्यानंतर आरती केली तरच आपल्याला देवांची फलप्राप्ती होते, केल्याशिवाय त्याची फलप्राप्ती होत नाही. कशी वाटली आपली सर्वांना रोजची देवपूजा? आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्वांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.